गुड मॉर्निंग. जनावर सुद्धा रोज व्यायाम करतात आणि आपण माणसं असून कंटाळा करतो. ते कसं मी पुढे सांगेलच. तर पहा, सकाळी सकाळी आम्ही दोघं जण निघालेलो मॉर्निंग वॉकला आणि पहा किती सुंदर असा सूर्य उदय होत आहे. वापस येता येता दूध घेऊन येत असतो आणि पहा, एक कोंबडीचं पिल्लू बाहेरच होतं आणि त्या कोंबडीची नुसती धडपड सुरू होती त्या पिल्लासाठी. मग ह्यांनी ते घरट ओपन केलं आणि त्यांना बाहेर काढून दिलं. तर पहा, ह्या गायीकडे तुम्ही लक्ष द्या. पुढे अजून आहेच, ती जिभेने व्यायाम करत आहे आणि मी रोज पाहते, रोज ती त्या प्रकारे व्यायाम करत असते. म्हणजे पहा किती ना, त्यांना सुद्धा माहित आहे की रोजचं व्यायाम केल्याने शरीराला काय फायदा होत असतो. तर इथे पहा, हे दूधवाले बाबा, हे बाबा आम्हाला कावळ्याला एकाच डोळ्याने दिसतं ते कसं त्याची कथा सांगत होते. कसं त्यांनी सीतामातेला परेशान केलं आणि कसं रामाने बाण टाकलं, हे सगळी माहिती ते देत होते. नंतर त्यांनी 2-3 गायींचं असं दूध काढून घेतलं आणि ते नंतर दूध घेऊन आम्ही वापस आलो. पहा, आजच्या ह्या जमान्यात शुद्ध आणि प्युअर भेटणं खूप मुश्किल आहे. पण कसं ना, आम्ही जिथे जातो तिथे दुधाचा शोध नक्कीच काढून घेतो आणि प्युअर ओरिजिनल असं दूध आम्ही घेऊन येतो. तिथे जाऊन घेऊन येतो. म्हणजे कसं, कोणत्याच गोष्टीची अशी भेसळ आहे किंवा ह्या काही गोष्टी आहेत त्याची अशी भीतीच नाही. आणि मग तिथून दूध घेऊन आलो. छानपैकी असं वातावरण होतं आणि हे पहा, गाईचं इतकं चालू असताना हे कंटिन्यू ती अशी करत राहते. हे पहा, हा रेडकू पण, हा पण व्यायाम करत होता. तर मग पहा, जर आपण जर काळजी घेतली आपल्या शरीराची तर आपल्यासाठी योग्यच आहे. जनावरांना पहा, कधी होतो का बीपी, शुगर वगैरे? काहीही होत नाही. फक्त माणसाला होतो. का? तर माणूस आळशी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.